आतापर्यंत आपण निवडणूक लढवणारी अनेक मातब्बर मंडळी पाहिली असतील। अनेकांनी सत्तेसाठी पक्ष बदलले, तत्व बदलले। मात्र आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीला भेटवणार आहोत ज्यांनी निवडणूक लढवण्याच्या छंदापायी आणि आपल्या तत्वांसाठी तब्बल 50 एकर शेत जमीन विकली आहे आणि 35 वर्षात तब्बल 33 वेळा उमेदवारी केली आहे। पाहूयात। कुणाला कशाचा छंद असेल आणि कुणाला कशाचा सांगता येत नाही। अशाच एका अवलयाला आम्ही आज तुम्हाला भेटवणार आहोत। दृश्यांमध्ये दिसणारे हे आहेत जालन्याच्या बाबकळ या गावचे बाबासाहेब शिंदे। शिंदे यांना निवडणूक लढवण्याचा छंद आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलात, शिंदेंना निवडणूक लढवण्याचा छंद आहे। त्यांनी आतापर्यंत तब्बल 9 लोकसभा आणि 13 विधानसभा निवडणुका लढवल्यात आणि त्याही अपक्ष। मात्र शिंदे यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यामुळे एकेकाळी सगळ्यात श्रीमंत उमेदवार म्हणून ओळख असलेले शिंदे आज सर्वात गरीब उमेदवार आहेत। त्याचं कारणही तसंच आहे। शिंदे यांनी निवडणुकीच्या छंदापायी आपली तब्बल 50 एकर शेतजमीन विकली आहे। मात्र तरीही त्यांनी आपला छंद काही सोडलेला नाही। आता ते जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। माझ्याकडं मला 50 एकर शेतजमीन होती। तर हे आता राजकारणात ते पहिल्यापासून मी फार मोठं संघटन केलं होतं मराठवाड्यात 18 पगड जातीच्या सुशिक्षित बेरोजगार लोकांच्या मुलाचं। तर ह्या याच्यात माझं सर्व 50ची 50 एकर जमीन चालल्या गेली। बाबासाहेब शिंदे हे 1984 पासून निवडणुका लढवत आहेत। 18 पगड जातीचं संघटन करून सुशिक्षित तरुणांना निवडणुकीमध्ये उभं करण्याचं त्यांचं स्वप्न होतं। मात्र त्याला प्रतिसाद काही मिळाला नाही। तरी शेतकरी, सर्वसामान्य माणूस आणि तरुण वर्ग आपल्याला मतदान करतील आणि एक दिवस तरी आपल्याला निवडून देतील अशी आशा शिंदे यांना आहे। पहिली निवडणूक 1980ची आहे विधानसभेची। त्याच्या अगोदर 78ला भरलं होतं, पण माघारी घेतली। त्यावेळेस तरुण होतो, शिक्षण घेत होतो। तर पहिली 88ची आहे विधानसभेची आणि लोकसभेची 84ची। किती निवडणुका लढवल्या तुम्ही आतापर्यंत? मी विधानसभा मतदारसंघ आतापर्यंत 14 लढवले, तर आणि लोकसभा 9 मतदारसंघ लढवले। विधानसभेला 1990ला 5ही जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघातील मी उमेदवारी माझी दाखल होती। त्यामागचं कारण एकच होतं की मी 18 पगड जातीचं संघटन केलं तर तरुण लोकांचं। निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या छंदापायी त्यांच्या कुटुंबात अनेकदा वादही झाले। अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला। मात्र निवडणुका लढवण्याचा जणू त्यांना छंदच लागलाय। आम्ही 3 जण भाऊ होतो। पहिल्यांदा एक ठिकाणी राहायचो, नंतर मग डिवाइड झाले। मोठे भाऊ माझे मी शिकायला असताना ते एक्सपायर झाले। हे माझे मधले बंधू आहेत ते। तर त्यांना शिक्षणापासूनच ते निवडणुकीचा छंद होता एक प्रकारे। आणि ते पायगावाने बरोबर याचे काय काँग्रेसचे कार्यकर्ते होते, कोणते ते हे म्हणते त्याच्यात होते ते अगोदर। तेव्हापासून त्यांना नाद होता मग ते निवडणूक लढवायचा। त्यामुळे ते सक्रिय राहिले हे निवडणुकीतच पहिल्यापासून। त्यांना एक ठिकाणी होते, प्रॉपर्टी आहे एकच, जमीन होती त्यांना 25 एकर। ती काही विकली, काही गहाण ठेवल्या गेली, असं झालं निवडणूक। आता प्रत्येकाचं कसं असतं वेगवेगळं। संज्ञान झाल्यानंतर कसं प्रत्येकजण आपण आपल्या मालकीचा मालक असतो। संज्ञान झालं, आपण लहान भाऊ म्हणून सांगू शकत नव्हतं ना। मोठं असतं तर मग आपण थोडं सांगू शकलो असतं। पण काही काही लोकांचा छंद असतो, त्याला काही काळ वेळ काही सांगता येत नाही। तो त्याच्या पद्धतीनंच तो त्याचं नियोजन करीत राहतो। असं म्हणतात, राजकारण हे व्यसन आहे आणि व्यसनातून जो सावरला तो राजकारणामध्ये यशस्वी झाला। पण काही लोक असेही आहेत ज्यांचं राजकारणापायी अतोनात नुकसान झालं। आवड असो की प्रामाणिक तळमळ, राजकारणामध्ये या दोन्हीही गोष्टी चालत नाही। याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब शिंदे। आज शिंदे यांच्याकडे स्वतःचं घर नाही आहे। निवाऱ्यासाठी त्यांना गावातल्या हनुमान मंदिराचा आधार घ्यावा लागतोय। पण तरीही खचून न जाता ते आजही प्रत्येक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात आणि मतदारांना आपल्याला निवडून देण्याचं आवाहन करतात। त्यांचा हा प्रयत्न पाहून मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा ही कविता नक्कीच आठवते. रवी जयस्वालसह ब्युरो रिपोर्ट AM न्यूज.